निर्माण करत असताना यांनी यांचा जो काही स्वतःचा जो वेळ आहे, बुद्धिमत्ता आहे, ती फलटण महाराष्ट्र देशात खर्ची घातलेली आहे. हे काम करत असताना या व्यक्तींनी स्वतःच्या घराचा विचार न करता संपूर्ण समाजाचा विचार केलेला आहे, अख्ख्या देशाचा आपला विचार केलेला आहे. आणि या व्यक्तींना आज शासकीय स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना मान सन्मान दिलाच जात असतो. पण आमच्याकडे आम्ही आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि आमची बॉडी आल्यानंतर समाजातल्या विविध माध्यमांकडनं असं मागणी यायला लागली की बाबा सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान झाला पाहिजे, महात्मा फुले साहेबांचा सन्मान झाला पाहिजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा सन्मान झाला पाहिजे. यासाठी ही नाव चिरंतर टिकण्यासाठी, ही नाव येणाऱ्या भविष्यातल्या पिढींना, भविष्यातल्या येणाऱ्या भविष्य काळाला ही ज्ञात राहण्यासाठी ही नाव या शासकीय इमारतीवर असणं हे फार मोलाचं आणि फार गरजेचं आहे. आणि यासाठी म्हणूनच आपला इतिहास आपणच सांभाळला पाहिजे. आपल्या आपल्या ह्या ज्या बहुजनातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी जे काही बहुजनांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी जे काही कार्य केलेलं आहे, हे कार्य भविष्यातल्या येणाऱ्या पिढींना हे कळालं पाहिजे, हे जिवंत राहिलं पाहिजे. यासाठी हा हा उपक्रम नगरपालिकेने अंगीकारला आणि ह्या मागण्या नगरपालिकेने स्वीकारल्या. आणि याचं एकच उत्तम उदाहरण म्हणजे असं आहे की ही नगरपालिका लोकांनी लोकांसाठी चालवलेली नगरपालिका. त्यामुळं लोकांच्या मताचा, लोकांच्या विश्वासाचा आदर करण्याची भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींची आहे. खासदार रणजित दादा असतील, आमदार सचिन कांबळे पाटील असतील, आमचे शिवरूप राजे असतील, आमचे पालकमंत्री, हे आम्हाला भारतीय जनता पार्टीला पालक म्हणून जे मंत्री म्हणून काम पाहतात, जयाभाऊ असतील, जयकुमार गोरे साहेब असतील, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांनी जे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्या पद्धतीने या चळवळीतल्या व्यक्तीचं नाव जीवन ठेवण्याचं काम आता जगभरात सुरू झालेलं आहे. आणि त्याचा छोटासा खारीचा वाटा म्हणून फलटण नगरपालिकेने उचललेला आहे. आणि तुम्ही जी काय आज मागणी केलेली, तुम्ही काय अवास्तव मागणी केलेली नाही. तुम्ही जी मागणी केली, तुम्ही हुतात्म्यांसाठी, तुम्ही या देशासाठी लढणाऱ्यांसाठी, शिक्षण चळवळ चालू केल्यासाठी, ज्यांनी धर्मासाठी काम केलं, धर्मासाठी ज्यांनी महाराष्ट्रासाठी काम केले, ज्यांनी देशात हिंदू धर्म टिकवण्यासाठी काम केलेलं आहे, ज्यांनी आपला देश घडवण्यासाठी काम केलेलं आहे, या लोकांचं नाव जिवंत राहणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही हे प्रस्ताव मान्य केलेले आणि आम्ही आता हे सभागृहापुढे ठेवलेले. आता उद्या सभागृहामध्ये बहुमताने मंजूर होतील, पण हे मंजूर होतील एवढंच मी सांगतो. माझी